Welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. कविता 19वी आगगाडी. ऐकावं म्हणा. झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. मग इथे आपल्याला कवी शंकर विटणकर यांनी आपल्याला आगगाडीची कविता सांगितली आहे. इथे आगगाडी म्हणजे काय? ट्रेन. मग झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. मग ही झुकझुक गाडी ही कशी वाटते? जणू घरांच्या माळीसारखी वाटते. का माळीसारखी? घरांच्या माळीसारखी का वाटते? कारण ती चालती फिरती अजब चाळ सारखी आहे. मग झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. मग ही आगगाडीला घरांची माळ असे का म्हटले आहे? तर ही कशी आहे? आगगाडी झुकझुक गाडी ही कशी आहे? चालती फिरती अजब चाळ आहे. म्हणून तिला काय सांगितलं? आगगाडीला घरांची माळ असे म्हटले आहे. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. मग ही ट्रेन कशी जाते? वेगाने जाते, धावत जाते. तर कुठे? गावोगाव जाते. मग प्रत्येक गावी एक स्टेशन नंतर दुसरं स्टेशन, मग प्रत्येक गावात ती जात असते. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. मग प्रत्येक ठिकाणी ती हुंदडत फिरत असते. गावन गाव म्हणजे प्रत्येक गावात ती फिरत असते. म्हणून काय सांगितलं आहे इथे कवीने? धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. मग ही जी ट्रेन आगगाडी झुकझुक गाडी कशी जाते? गावोगाव कशी जाते? धावत जाते, हुंदडत फिरते गावन गाव. ती हुंदडत म्हणजे फिरत असते. गावन गाव प्रत्येक गाव ही कशी असते? ती फिरत असते. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. कवी आहेत शंकर विटणकर. मग काय सांगितलंय कवीने इथे? पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. मग ही जी आगगाडी झुकझुक गाडी आहे ती कोणाला भीत नाही? तर पाऊस, वारा आणि वादळ. मग काय सांगितलंय? पाऊस वाऱ्याची नसे भीती. मग तिला पाऊस वाऱ्याची भीती वाटत नाही. वाटेत जरी वादळ आले तरी ती घाबरत नाही. मग झुकझुक गाडी आगगाडी कशाला भीत नाही? तर आगगाडी पाऊस, वारा आणि वादळ यांना भीत नाही. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. मग तिला कोणी अडवत नाही. नदी पहाड हे तिला अडवत नाही. टाटा म्हणते झाडन झाड. म्हणजे झाड रस्त्यात जे ट्रेन मधून जाताना म्हणजे आगगाडीमधून जाताना जे प्रत्येक झाड ते तिला काय करतं? टाटा करतं. मग काय सांगितलं आहे इथे? तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. मग आगगाडीला कोण अडवू शकत नाही? तर आगगाडीला नदी पहाड अडवू शकत नाही. टाटा म्हणते झाडन झाड. मग आगगाडीला टाटा करणारे कोण आहेत? तर प्रत्येक झाड. मग झाडन झाड म्हणजे सर्व झाडे तिला काय करतात? टाटा करतात. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. मग काय सांगितलं आहे? छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. मग ती सुखरूप सर्वांना कसं घरी पोचवते? कोण? आगगाडी. मग काय सांगितलं? सर्वांना घरी कोण पोचवते? सर्वांना घरी आगगाडी झुकझुक गाडी पोचवते. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी.
कविता 19वी आगगाडी. झुक गाडी घरांची माळ. झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव. धावत जाते गावोगाव. हुंदडत फिरते गावन गाव. हुंदडत फिरते गावन गाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती. पाऊस वाऱ्याची नसे भीती. वाटेत वादळ असो किती. वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड. तिला न अडवी नदी पहाड. टाटा म्हणते झाडन झाड. टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा. छंद म्हणा की उद्योग खरा. सर्वांना पोचवी घरा घरा. सर्वांना पोचवी घरा घरा. शंकर विटणकर. कविता 19वी आगगाडी. झुक गाडी घरांची माळ. झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव. धावत जाते गावोगाव. हुंदडत फिरते गावन गाव. हुंदडत फिरते गावन गाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती. पाऊस वाऱ्याची नसे भीती. वाटेत वादळ असो किती. वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड. तिला न अडवी नदी पहाड. टाटा म्हणते झाडन झाड. टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा. छंद म्हणा की उद्योग खरा. सर्वांना पोचवी घरा घरा. सर्वांना पोचवी घरा घरा. शंकर विटणकर. मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. अ. आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? उत्तर. आगगाडी चालती फिरती अजब चाळ सारखी आहे म्हणून आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे. आ. आगगाडी कोठे जाते? उत्तर. आगगाडी गावोगाव जाते. ई. आगगाडी कशाला भीत नाही? उत्तर. आगगाडी पाऊस वारा व वादळाला भीत नाही. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. अ. आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? उत्तर. आगगाडी चालती फिरती अजब चाळ सारखी आहे म्हणून आगगाडीला घरांची माळ म्हटले आहे. आ. आगगाडी कोठे जाते? उत्तर. आगगाडी गावोगाव जाते. ई. आगगाडी कशाला भीत नाही? उत्तर. आगगाडी पाऊस वारा व वादळाला भीत नाही. मराठी सुलभ भारती इयत्ता 4थी. ई. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? उत्तर. आगगाडीला नदी व पहाड अडवू शकत नाही. उ. आगगाडीला टाटा करणारे कोण? उत्तर. आगगाडीला टाटा करणारे सर्व झाडे. उ. सर्वांना घरी कोण पोचवते? उत्तर. सर्वांना घरी आगगाडी पोचवते. ई. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? उत्तर. आगगाडीला नदी व पहाड अडवू शकत नाही. उ. आगगाडीला टाटा करणारे कोण? उत्तर. आगगाडीला टाटा करणारे सर्व झाडे. उ. सर्वांना घरी कोण पोचवते? उत्तर. सर्वांना घरी आगगाडी पोचवते. Please like and subscribe my channel. Visit my website komalayirrao.com.
for watching.